काळेवाडीतील एका छोट्याशा फटाक्याच्या दुकानातून उसळलेली आग आता संपूर्ण यंत्रणेलाच जाब विचारायला लावणारी ठरली आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ही घटना केवळ अपघात होती की दुर्लक्षाचे परिणाम, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय. गुरुवारी सायंकाळी काळेवाडी येथील फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागली. दिवाळीच्या काळात या दुकानाला 7 दिवसांचा तात्पुरता परवाना देण्यात आला होता. मात्र सध्या या दुकानदाराकडे फटाका विक्रीचा कोणताही वैध परवाना नव्हता. तरीही त्याच ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला. विशेष म्हणजे या दुकानाच्या वर रुग्णालय, बाजूला रंगाचे दुकान आणि जवळच गॅस गोदाम आहे. अशाच अत्यंत धोकादायक परिसरात दिवाळीमध्ये तरी परवानगी दिलीच कशी, हा गंभीर सवाल उपस्थित झालाय. फटाके हे स्फोटक पदार्थांमध्ये मोडतात आणि त्यांच्या विक्रीसाठी परवाना बंधनकारक आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीच्या काळात हजारो फटाक्यांची दुकाने उघडतात, पण प्रत्यक्षात परवाना घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असते. पोलिसांच्या केवळ दिखाव्यापुरत्या कारवाईमुळे असे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप नागरिक करतायत. 30 ऑगस्ट 2023 रोजी पूर्णानगरमध्ये रंगाच्या दुकानाला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तरीही धडा न घेतल्याचे चित्र पुन्हा काळेवाडीत दिसले. दिल्लीतील रुग्णालयातील आगीची घटना आणि शहरातील अनेक रुग्णालयांकडे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नसणे हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं उदाहरण आहे. या प्रकरणी महापालिकेने चौकशीचे आदेश दिले असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. मात्र स्थानिक नागरिक एकच प्रश्न विचारतायत: कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याशिवाय नियमांची आठवण प्रशासनाला येणार आहे का? यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स.